मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. टँकर थेट हॉटेलमध्ये घुसला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडवली नवापाडा परिसरात रविवारी उशिरा रात्री मोठी दुर्घटना टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने वेगाने येणारा हायड्रोक्लोराईड लिक्विड वाहून नेणारा टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट महामार्गालगत असलेल्या हॉटेल लीलाराममध्ये घुसला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र टँकरमधून रसायन लीक झाल्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. संबंधित लिक्विडचा स्फोट झाला असता तर मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असती अशी शक्यता व्यक्त केली जाते. या अपघाताचा चालक नशेत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय आणि अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून चालक नशेत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान महामार्गावर रात्रीच्या वेळी काही वाहन चालकांकडून अंमली पदार्थांचे सेवन केल्याच्या घटना वाढत असल्याचं चित्र समोर येत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.